आज आपल्याकडे लाडू आलेला आहे, तर लाडूला सांभाळते मी, कारण लाडूची मम्मी आहे ना, काम आवरते. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांची चरणी प्रार्थना. चला, मस्त सकाळ झालेली आहे, जवळपास सकाळचे 11 वाजत आलेले आहे आणि मी आत्ताशी उठली, म्हणजे उठली 6 वाजेपासूनच, पण पडून होती फक्त, कारण सकाळी खूप थंडी वाजते आणि मी जास्त थंडीमध्ये गारव्यामध्ये काही जात नाही आणि हीटर 24 तास चालूच असतं, म्हणजे दुपारी थोडा वेळ बंद करते पण 6 नंतर मी कंटिन्यू ते चालू ठेवते. तर हे हीटर आहे ना, खूप छान आहे, 1400 रुपये प्राईज आहे याची आणि खूप मस्त वाटतं याच्या समोर बसून, अजिबात थंडी वाजत नाही, आवाज वगैरे अजिबात होत नाही त्याचा. आणि आज आपल्याकडे लाडू आलेला आहे, तर लाडूला सांभाळते मी, कारण लाडूची मम्मी आहे ना, काम आवरते. बघा बघा, बोलतोय तो सुद्धा. काय रे शोना, तू पण बोलतो? मम्मा काम आवरते ना आजीचं, हो ना? असे मस्त खेळा लाडू, सर्व का पांघरून खाली लोटून देतो रे तू ब्लँकेट. खूप छान खेळतोय लाडू, अजिबात रडत नाही आहे आणि मी त्याला सांभाळते. बरेच दिवस झाले घरी, 8-10 दिवस झाले आपलं लाडू मसाले बनवण्याचं काम पण बंद ठेवलेलं होतं आणि त्यामुळे मग घरामध्ये थोडीफार धूळधाळ होते. तर पूजा आली तर सर्व किचन क्लीन करते, ती हॉल साफसूफ करते आणि तिच्या जोडीला बाकीच्या ताई येतात त्या पण आहे, तर ते सर्व काय आवडत आहे. म्हणून मग मी इथेच बसली रूममध्ये, पुढे काही गेलेच नाही. तर म्हटलं चला, सर्व आवरल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला त्यांनी काय काय आवरलं आणि आजचा व्हिडिओ पण बघा संपूर्ण. तर चला आता, चला वेळ बाळाला सांभाळते आपल्या लाडूला, नंतर पुन्हा आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. काय रे पिल्लू, काय बोलतो? बोल, चला आता बोला. हो बोला, हो बोल, सर्वांना गुड मॉर्निंग बोल. किती छान बोलतय ना. अरे तुला बोलता येतं का? अरे तुझी भाषा कोणाला समजणार आहे का? तुला पण बोलायचं, बोला बोला. बघा, लाडू बोलतोय सर्वांशी. अरे लाडू, अरे माझे शकुल्या, हे बोलतं रे माझे पिल्लू. खेळा, हा खेळा खेळा. हो हो, तुला पण मोबाईल कळतो हा ना लाडू? हो. अरे एवढं नाही बोलू बाळा. एवढं बघा बघा, लाडू सुद्धा बडबड करतो. बस बस, आता किती गप्पा मारणार तू? बस 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 आता. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती नमः. गणपती बाप्पा. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला, मस्त सकाळ झालेली आहे, बाप्पांचं दर्शन घेतलं, देवघरातल्या देवांची पूजा झाली आणि बाहेर मस्त कोळ कोळ ऊन पण पडलंय. आज आहे ना जरा फ्रेश वाटतंय. आपल्या घरी आल्यानंतर अजून पण आपला आजार थोडासा कमी होतो, हे खरंच बरोबर आहे. बऱ्याच ताई बोलल्या की घरी आल्यानंतर आजार थोडासा दूर जातो, पळून जातो. तर मला पण फ्रेश वाटतंय आता.
सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे झाली माझी. तर चला आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहे, कारण खूप साऱ्या ताईंच्या भरभरून अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेतली, कुठे घेतली, कशी घेतली, थोडक्यात माहिती सांगते त्याबद्दल तुम्हाला. तर आता मी आजारी नाही म्हणता येणार, कारण मला फक्त संधिवाताचा त्रास आहे, म्हणजे माझे जॉईंट दुखतात. त्यामुळे मग मला थोडासा त्रास होतो काम करताना किंवा चालताना. तर हा त्रास मला जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून व्हायचा. सुरुवातीला इतका त्रास होत नव्हता, कारण पावसाळ्यामध्ये इतका त्रास होत नव्हता. पण जशी जशी थंडी वाढायला लागली ना तसा मला त्रास व्हायला लागला. आणि जवळपास 4-5 महिन्यापासून घरात पण लाडूचा मसाल्यांचा लोड वाढलेलाच होता. त्यामुळे कंटिन्यू मी कामात राहायची. आणि काही दुखायला लागलं की मी पेनकिलर खात होती. तर पेनकिलरमुळे मग मला एवढं काही जाणवत नव्हतं. नवीन मी पेनकिलर खाल्ल्या, पण पूजा मला बोलायची की खाऊ नको मम्मी. तर त्यामुळे मग मी नंतर पेनकिलर पण खाणं बंद केलं. पण थंडी खूप वाढल्यामुळे माझा त्रास पण वाढायला लागला. मग मला असं वाटलं की आता आपला त्रास वाढतोय तर आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट तर घेतोय, पूजा मला औषध देते, पण त्याला पण वर्ष 6 महिन्याचा कालावधी लागतो. तर मग मी असं ठरवलं की आपण अजून एखाद्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू करू. तर माझ्या जवळच्याच एक ताई आहे, तर त्या मला बोलल्या एक दिवस की मला पण हाच त्रास व्हायचा. तर मी पण अशा ठिकाणी गेली होती, तिथे मला बरं वाटलं, आता मी पूर्ण नॉर्मल झाली आहे. तर त्यांचं बोलणं ऐकून मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला चांगला मार्ग मिळतोय, आपल्यालाही बरं वाटेल. तर त्यांनी पण 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली आणि त्या आता पूर्ण नॉर्मल आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली त्यांनी, पण भरपूर दवाखाने केले होते, भरपूर डॉक्टरांकडे त्यांनी मेडिसिन वगैरे औषधं घेतली, पण त्यांना काही फरक पडला नाही. मग मला त्यांचं ते बोलणं ऐकून वाटलं की आपल्यालाही फरक पडेल, तर आपलं दुखणं कमी होईल. म्हणून मग मी नाशिकला पंचवटी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गेली. तर तिथे सर्व असं आयुर्वेदिकच आहे, पंचकर्म पण करतात ते गणेशवाडीला. तर मी तिथे गेल्यानंतर मग तिथे एक मॅडम होत्या, केतकी मॅडम. तर त्यांच्याकडे मग माझी ट्रीटमेंट मी चालू केली. तर ज्यावेळेस मी तिथे गेली तर त्यांनी माझी पूर्ण हिस्ट्री घेतली. पूर्ण हिस्ट्री म्हणजे आपलं जेवण, खाणं पिणं, काम काय करतो, सर्व. तर ते विचारल्यानंतर मग त्यांनी मला असा सल्ला दिला की तुम्हाला 6 दिवस ॲडमिट व्हावं लागेल. कमीत कमी 6 दिवस सांगितले होते, जास्तीत जास्त 8-10 दिवस अशा त्या बोलल्या होत्या, कारण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे माझा आजार पण थोडा वाढलेला होता जास्त, त्यामुळे त्या बोलल्या की तुम्हाला 6 दिवस कमीत कमी ॲडमिट व्हावं लागेल. तर मग मी बोलली ठीक आहे, आता बरं वाटण्याशी आपल्याला महत्व होतं. त्यामुळे मग मी बोलली की ठीक आहे, ॲडमिट होऊन घेऊ आपण इथे. आणि तिथे गेल्यानंतर मग मला त्यांनी पहिले 6 दिवस आहे ना लंघनवर ठेवलं. म्हणजे पंचकर्मामध्ये पहिली स्टेप असते लंघन म्हणजे उपाशी ठेवणं. तर त्यांनी दिवसभर मग मला काहीच खायला प्यायला लावलं नाही, फक्त सकाळी आणि संध्याकाळी मुगाचं कढण द्यायचे. मुगाचं कढण म्हणजे 1 वाटी असं मुगाचं पातळ वरण असायचं. तर त्यामध्ये लसूण, मिरची असं काही नसायचं, फक्त जिरं हिंगची फोडणी आणि थोडंसं मीठ, कमी मीठ, एकदम अळणी. तर ते पण मी सुरुवातीला 2-3 दिवस जास्त काही घेतलं नाही, कारण उपवास असायचा माझा, तर सोमवार प्रदोष. त्यामुळे मग मी एक राजगिरा लाडू खायची आणि रात्री कढण घ्यायची. तर सुरुवातीचे 6 दिवस त्यांनी मला असं उपाशी ठेवलं. पाणी पण फक्त होठ ओले होईल इतकंच प्यायचं, 1च घोट पाणी प्यायचा, जास्त पाणी प्यायचं नाही असं सांगितलेलं होतं. 6 दिवसांनंतर मग पुन्हा मोठे डॉक्टर आले. तर ते बोलले की यांना 3 दिवस काहीच देऊ नका. कढण पण माझं बंद केलं. 2 दिवस मला काहीच दिलं नाही. सुंठेचं पाणी प्यायला लावलं होतं फक्त मध्ये मध्ये थोडंसं, एकदम कमी प्यायचं. तर 2 दिवस मी काहीच खाल्लं नसल्यामुळे मला आहे ना म्हणजे 7 आणि 8 दिवस मी काहीच खाल्लं नाही. आणि 9व्या दिवशी सकाळी मला बाथरूमला जायचं होतं, म्हणून मी बाथरूममध्ये गेली, टॉयलेटमध्ये. तर माझ्या गुडघ्यांनी मला खालीच बसता येईना. खाली बसली मी तर उठता येईना. उठायला गेली ना तर गुडघ्यांवर प्रेशर आल्यामुळे माझं मेंदूमध्ये गरगरलं, म्हणजे चक्कर आल्यासारखं मला जाणवलं. मी पटकन बाहेर आले आणि बेडवर झोपून घेतलं. मग मी डॉक्टरांना बोलली, तर डॉक्टरांनी मग मला त्या रात्रीला खिचडी सांगितली खायला, पोटात काही नसल्यामुळे. तसं मला ते वारंवार माझा BP चेक करायचे,
चेक करायला यायचे, अधूनमधून BP बघून जायचे. नॉर्मलच असायचा माझा BP. त्यामुळे मग एवढं काही भूक मला लागत पण नव्हती, कारण ते लंघनच्या प्रोसेसमध्ये भूक पण लागत नाही. नंतर मग त्या रात्रीला खिचडी भात खायला सांगितलं, तर मावशी जवळच राहायची, मावशी घेऊन यायची मला खिचडी भात. तिथे पण मिळायचा, पण मग मावशी आणायची मला. तर पातळ असा खिचडी भात खायला सांगितला. आणि नंतर मग पेज, डाळीची पेज, मुगाची पेज, मुगाच्या डाळीची पेज, भाताची पेज, गव्हाची पेज, बाजरीची पेज, असे एकदम पातळ लिक्विड पदार्थ मला त्यांनी खायला सांगितले. मग मावशी मला ते घेऊन यायची थोडं थोडं. एकदम काही खायला जात नव्हतं, मी एकदम थोडंसं खायची. आणि असं करता करता 11 ते 12 दिवस मी तिथं राहिली. तिथं राहून माझ्यामध्ये फक्त 20-25% फरक पडला 11-12 दिवसांमध्ये. 20-25%, कारण माझा हात वरती जात नव्हता, तर तो थोडा वरती जायला लागला होता. कारण हात आहे ना, ते खांदे पूर्ण लॉक झालेले होते माझे हात वरती जात नव्हते. पण आता थोडेफार जात आहे. इतके पण अजून इझिली वर हात जात नाहीये. इथे थोडं दुखतं, कळ लागते आता सुद्धा. आणि गुडघ्याने आता सध्या मला थोडासा चालायला प्रॉब्लेम होते, कारण गुडघे पण दुखताय ना, ते बरे नाही झाले अजून. तिथं मग मी 13 दिवस राहिली. नंतर डॉक्टरांना मी बोलली की मी इथे राहूच शकत नाही, कारण तिथे इतकी जबरदस्त थंडी असायची. जवळच गंगेचं पाणी, आजूबाजूला मोकळा परिसर, मोठे मोठे ते वाढ असायचे रूम, त्यामुळे इतकी हवा यायची तिथे. तर मला तिथे काही राहणं शक्य झालं नाही. म्हणून मग मी डॉक्टरांना बोलली की मला इथे राहायचं नाही. कॅमेरा चालू आहे ना माझा. मग मी डॉक्टरांना बोलले की मला घरी जायचंय, मी इथे राहूच शकत नाही. मी घरी हीटर लावेल, गरम रूम मध्ये थांबेल, माझा त्रास रात्रीचा कमी होईल. कारण दुपारी ऊन पडल्यावर मला काही वाटत नव्हतं, पण रात्र झाली 6 नंतर की मला टेन्शन यायचं थंडीचं. कारण थंडी इतकी वाढायची आणि मला खूप आतून थंडी वाजायची, हाडं खूप दुखायची माझी रात्रीची. मी रात्रभर झोपत नव्हते, तिथे झोपच येत नव्हती दुखण्यामुळे. म्हणजे डोळ्यावर झोप भरपूर असायची, पण दुखण्यामुळे मला तिथे झोपच येत नव्हती. सकाळी असं वाटायचं कधी सूर्य दिसेल, कधी ऊन पडेल. ज्यावेळेस बाहेर ऊन पडायचं त्यावेळेस मग माझं दुखणं थोडं कमी कमी व्हायचं. तर मग मी 13व्या दिवशी मग डॉक्टरांना सांगितलं नाही मला आता घरी जायचंय, मी इथे राहूच शकत नाही. मग मी घरी आली आणि त्यांनी मग मला काही औषधं, काढा वगैरे करायला थोडंफार औषध दिलं, ते मी आता घेते. पण इतकं म्हणावं, इतकं मला 13 दिवसात काही बरं वाटलंच नाही. ते मॅडम पण बोलल्या की तुमचा आजार जास्त आहे, तर तुम्हाला एकाएकी काही बरं वाटणार नाही, वर्ष 6 महिने तुम्हाला लागू शकता. कारण प्रत्येकाच्या शरीराच्या प्रकृतीवर असतं, काहींना लवकर बरं वाटतं, काहींना लेट बरं वाटतं. त्यामुळे मग मी बोलली की ठीक आहे, मी आता घरी जाते, गरम रूममध्ये राहील, तर माझा आजार थोडासा कमी होईल किंवा दुखणं कमी होईल. म्हणून मग मी घरी निघून आले. आणि तिथून आल्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी एका ताईंची मला कमेंट आली होती की अशा अशा ठिकाणी तुम्ही जा, तिथे तुम्हाला 100% इलाज मिळेल आणि बऱ्या व्हाल तुम्ही. आता आपल्याला दुखत असल्यावर माणूस आपण काय विचार करणार आहे की आपल्याला कुठेतरी बरं वाटलं पाहिजे, तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. त्या ताईंनी सांगितलंय तिथं जाऊन बघू आपण. तर ज्या पण ताईंनी मला ॲड्रेस सांगितला, पत्ता सांगितला, त्या ताईंचं नाव तर माझ्या इतकं लक्षात नाही, पण ॲड्रेस सांगते मी त्या ठिकाणी गेली. तर मी शिर्डीच्या पुढे राहुरी म्हणून एक शहर आहे, मोठं गाव आहे, तर तिथे बस स्थानकच्या समोरच क्लिनिक आहे तिथे डॉक्टरांचं. तर त्या डॉक्टरांचं नाव तन्वीर देशमुख. मणक्यामध्ये गॅप असो किंवा काही नस दबलेली असो, संधिवात असो, खांदेदुखी, गुडघेदुखी, प्रत्येक आजारावर ते उपचार करतात. आयुर्वेदिक डॉक्टर आहे ते. तिथे 2.5 तास थेरपी पण देतात गेल्यानंतर. तर मग मी आईला बोलली की आपण तिथे जाऊ, कारण बरेच जण बोलले की तुम्ही एकाच ठिकाणी ट्रीटमेंट घेऊ नका, तुम्ही अजून 2-3 ठिकाणी दाखवा. आणि बऱ्याच ताईंनी मला कॉल पण केले की ताई पुण्याला छान डॉक्टर आहे, मुंबईला छान डॉक्टर आहे, पण आता एवढं लांब जाणं काही शक्य नाही. तर मग मी म्हटलं राहुरीला जाऊ. राहुरी पण लांबच आहे, 100 किलोमीटरवर अंतरावर होती. तरी मग आम्ही गेलो, सकाळी लवकर घरातून निघालो. टिफिन वगैरे आईने त्यांनी घेतले, सागर दादा, मोठी बहीण होती माझ्या जोडीला, मिस्टर होते, आम्ही सर्व गेलो राहुरीला. आणि तिथे गेल्यानंतर सुरुवातीला मला 2.5 तास थेरपी दिली त्यांनी. मसाजरच्या चेअरवरती बसवलं, पाठीला सुया लावतात बघा ती थेरपी, कंपिंग थेरपी, बऱ्याच थेरपी होत्या तिथे. 2.5 तास लागले मला तिथे. कास्टची प्लेट असते त्याच्यावरती पाय ठेवायचे, ती थेरपी, अशा बऱ्याच थेरपी होत्या. तिथे 2.5 तास मी गेली. त्यात जाताना मला चालता येत नव्हतं, पण जेव्हा थेरपी केल्यानंतर मी बाहेर आली तर मी पटपट चालत चालत गाडीपर्यंत आली.
ते बघून मिस्टरांना, सागर दादाला, आईला सर्वांनाच आनंद झाला. हिला गाडीत बसता येत नव्हतं, ही पायी पायी पटापटा येते आपल्याकडे. ते बघून त्यांना खरंच आश्चर्य वाटलं होतं की 2.5 तास थेरपी दिली आणि हिला थोडं बरं वाटलं. पण तिथे मला सांगितलं होतं की थेरपी घेतल्यानंतर पूर्ण बॉडी तुमची काही कालांतराने दुखू शकते, कारण आपण इतकी थेरपी घेतो. आणि त्यात मी अशक्त होते, माझ्या पोटात काही नव्हतं, ताकद नव्हती, रक्त कमी. तर दुसऱ्या दिवशी माझी पूर्ण बॉडी खूप दुखत होती. संपूर्ण एक दिवस मला त्रास झाला, पूर्णच अंग दुखत होतं थेरपीमुळे माझं. पण डॉक्टरांनी तिथे मग मला चेक केलं, मेडिसिन दिल्या, आयुर्वेदिकच काढे दिले, औषध दिले, ते सर्व आणले मी. जवळपास 4,000चे औषध दिले आणि तिथे त्यांची फी 1100 रुपये, थेरपीचं फी होती 1100 रुपये, ती दिली मी. आणि घरी आल्यानंतर आता मी रोज त्यांच्या मेडिसिन घेते, त्यांचे काढे घेते. तर मला थोडं बरं वाटतंय. म्हणजे जवळपास मला आहे ना 50% फरक पडला असं समजा तिथून आल्यानंतर. आता मला फक्त 7 दिवस झाले. मी मागच्या सोमवारी गेली होती थेरपी घ्यायला राहुरीला, त्या डॉक्टरांकडे. तर तिथे गेल्यानंतर मग त्यांनी मला मेडिसिन वगैरे दिल्यावर मी घरी आले आणि रोजच्या रोज मी 2 टाइम मेडिसिन घेते त्यांच्या. तर मला 50% फरक वाटला आहे. अजून थोडा फरक, माझी सुधारणा होतेच आहे. आणि मला त्यांनी सांगितलं की 3-4 महिने तुम्ही येत जा, तुम्हाला बरं वाटेल. आता दुखणं थोडं जास्त वाढलंय, त्यामुळे एका महिन्यात तर काही क्लिअर होऊ शकत नाही, थोडा वेळ लागणार आहे. बाहेरची थंडी कमी होत नाही तोपर्यंत, पण 2-3 महिन्यात मी क्लिअर होईल. त्यामुळे म्हटलं चला आता ती मेडिसिन घेते त्या डॉक्टरांच्या, तर रोजच घेते मी. आणि खरं सांगायचं तर आपल्याला कोणतेही आजार होतात तर आपला स्ट्रेस किंवा कामाचा व्याप, अवेळी जेवण, अवेळी झोपणं, जास्त टेन्शन घेणं, या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यात आल्या की त्रास होणारच. माझ्या बाबतीत पण तेच झालं. दिवाळीमध्ये ऑर्डरचा लोड, कामाचा स्ट्रेस वाढला, पूजाची डिलिव्हरी, रात्रीचं बाळ उठायचं, जागरण व्हायचं, झोप अवेळी व्हायची. म्हणजे जागरण खूप झालंय माझं. आणि जेवण वेळेवर नव्हतं मला, कधी 2:30, कधी 3, कधी 5 वाजायचे सकाळच्या जेवणाला. त्यामुळे सांगते की तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवण करा, वेळेवर झोपा. आणि स्वतःची काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. माझ्यावरून तुम्हालाही समजलंच असेल, मी किती काम करायची, खूप काम करायची, म्हणजे सतत कामात बिझी असायची. पण आपण स्वतःकडे पण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आता मी खूप काळजी घेईन स्वतःची, होईल तितकं काम करायचं, जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, वेळेवर जेवायचं, संध्याकाळी 10-10:30 झोपून घ्यायचं. तर मी आता तसंच माझं रुटीन ठेवलेलं आहे. त्यामुळे मला आता थोडंसं छान वाटतंय, मोकळं वाटतंय, फ्रेश वाटतंय. कामाचा जास्त काही मी लोड पण घेत नाही. भांडे घासायला काही आहे भांड्यावाल्या, आणि 2 ताई आहे त्या पण लाडू वगैरे मसाले त्या करतात, त्यांचं काम व्यवस्थित करतात. त्या मी इथे नव्हती तरी त्या लाडू मसाले सर्व काही करायच्या. फक्त 5-6 दिवस सुट्ट्या दिल्या होत्या, आम्हीच दिल्या होत्या. आता पुन्हा सुरुवात झालेली आपल्या कामाला. चला आता पूजाने आणि ताईंनी भरपूर छान सर्व काही घर साफसूफ केलेलं आहे, आवरलंय. संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते. मिस्टर पण शेतातून घरी आलेले होते आणि आम्ही सर्वजण इकडे बेडरूममध्येच बसलो होतो. लाडू पण होता आणि मला जेवणाआधी ना संध्याकाळी काढा घ्यावा लागतो. तर तुम्ही असा ग्लासमध्ये घेतलेला आहे. काढा म्हणजे एकदम असा कडू असतो, पिवत नाही, पण तो ना प्यावाच लागतो आपल्याला बरं वाटावं म्हणून. तर गरम पाण्यामध्येच घेते मी तो काढा घेतला आणि मिस्टर बाळाला खेळवत होते लाडूला. लाडू आम्ही प्रेमानेच बोलतो, त्याला काही मोठं झाल्यावर लाडू म्हणणार नाही. सर्वांना असं वाटतं की लाडू नाव मोठ्यापणी चांगलं वाटणार नाही, पण आम्ही त्याचं नामकरण केल्यावर त्याच नावाने त्याला आवाज देऊ. तर मिस्टर त्याला खेळवत होते आणि पुढे ना खूप साऱ्या भांड्यांचा पसारा दिसतोय. तर भांड्यावाल्या ताई आलेल्या होत्या, त्यांनी पण सर्व भांडी घासून ठेवलेली होती. भांडी ओली होती ना, त्यामुळे मग ती लगेच काही लावून नाही दिली, सुकल्यानंतर मग लावून देईल. आणि पूजा किचनमध्ये होती. छान आवरलंय किचन, फ्रेश वाटते ना आता. मग बाई सकाळी खूप धूळ होती, आता किचन थोडा फ्रेश वाटतोय. अजून भांडी लावायची बाकी. हां, डब्बे लावायचे बाकी तिथले. गरम गरम भजी करते ना आता. इथे काचेचे हे कंटेनर पण पूजाने घासून ठेवलेले आहे सुकायला.
सर्व काही रॅकवरचे प्लॅस्टिकचे कंटेनर घासून ठेवले, काचेच्या बरण्या स्वच्छ पुसून घेतल्या. त्यानंतर आता स्वयंपाक पण बनवला तिने. कढईमध्ये मस्त शेंगदाण्याचं झिरकं बनवलं, साधा भात, चपात्या आणि आमच्याकडे झिरक्यासोबत आहे ना भजी आवडतात, तर मिस्टरांना आवडतात. पूजाला आणि मिस्टरांना दोघांनाच बनवले. राहुल काही भजी खात नाही आणि मी पण खात नाही. आज राहुल दादा काही घरी दिसला नाही, कारण तो पण काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता. चला आता पूजा आहे ना स्वयंपाक करून जेवण करून पुन्हा तिच्या घरी जाणार होती. ती काही इथे थांबणार नव्हती, माझं काम आवरायला चाललेली होती. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचं आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.